हे काम व्हायला पाहिजे। त्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये तपासणीची एक धडक मोहीम आम्ही घेऊ। अध्यक्ष महोदय, ह्याच्यात सर्वात महत्वाचं आहे म्हणजे भीती। करणाऱ्याला भीती नाही, करून घेणाऱ्याला भीती नाही, मदत करणाऱ्याला भीती नाही, दलालाला भीती नाही। जोपर्यंत याची भीती बसत नाही की आपण हे करतोय हे चूक आहे, सामाजिक दृष्ट्या वगैरे 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 सगळं सोडून द्या, पण जे करतोय ते चुकच आहे, तोपर्यंत काही होणार नाही। आता हे जे तुम्ही कायदे सांगताय ते कायदे, त्याच्यातनं ते मुंडे कसे सुटतात, ते बीडमधलं जे प्रकरण आहे सर्वात जास्त जिथे ते कसे सुटतात, त्यांना कशी मदत होते, हे सगळं आपल्या समोर आहे। ते परत हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातात। तेव्हा आजच्या तारखेला भीती वाटणारा कायदा कुठला आहे? मकोका आणि ऑर्गनाइज्ड क्राईम आहे ना। त्यात नर्स आहे, डॉक्टर आहे, अनेस्थेसिस्ट आहेत, अनेक जण इन्व्हॉल्ड आहेत। मग या सगळ्यांना आपण मकोका खाली घेणार असं जाहीर करून टाका ना। विचार करतो, चौकशी समिती नेमतो, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, हे उत्तर नाही। महाराष्ट्राला अपेक्षित आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हे पातक आहे, हे पाप आहे। हे महाराष्ट्रामध्ये एक मेसेज तुम्ही द्या ना। तुम्हाला, आणि तुम्ही कोल्हापूरचे आहात हो, शाहू महाराजांच्या नगरीतले आहात। ज्या नगरीने महाराष्ट्राला पुरोगमित्व शिकवलं, ज्या नगरीने महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकर दिले, ज्या नगरीने महाराष्ट्राला महिलांसाठी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या नगरीचे आपण प्रतिनिधी आहात। तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलतो ना, जाहीर करा की या गर्भलिंग चाचणीमध्ये जो कोणी सापडेल, या स्त्री भ्रूण हत्यामध्ये जो कोणी सापडेल, त्याला मकोका लावणार, करा जाहीर। अजिबात इथे तिथे बघू नका, करा जाहीर। शाहू महाराजांचं नाव घ्या, आम्ही घोषणा देतो शाहू महाराजांच्या। अध्यक्ष